जा आईला तुझे, अरे तुला काय अक्कल फिक्कल आहे का नाही? म्हातारी झाली तरी वाढायची अक्कल नाही का तुला अजून? 10 वेळा सांगितलं ती वरणात बुडलेली चपाती मला आवडत नाही. तुला आहे ना आता टिकुरण्याने छानली पाहिजे. काय झालं? परत मारला का तिला? आता मारू नको तर काय, आरती वावळ का तिची? अरे 30 वर्ष झाली लग्नाला, तुला नवऱ्याला काय लागतं काय नको एवढं सुद्धा कळत नाही का? साधी आमटी चपाती वाढता येईल ना तिला? 30 वर्ष झाले संसार करताय, तुम्हाला कळलं का? कधी 2 शब्द प्रेमाने बोललात का तिच्याशी? लहानपणापासून बघतोय छोट्या छोट्या गोष्टीवरून तिच्यावर तुम्ही हात उगारलाय. अंग काळ निळ वैस्तवर तिला मारलंय, कधी उपाशी ठेवलंय. तुम्ही कोण आहेत नेमकं? राजा महाराजा का देव? वरणात चपाती भिजली म्हणून काय बिघडलं? त्यात ते विष टाकलं का? खाल्ल्यावर तुम्ही मेले असते. सुहास, अरे नको विषय वाढवतो आता, जाऊ दे, काही नाही झालं. बरं हे बघ आई, आधीच तू यांना थांबवलं पाहिजे होतं. ही आज वेळच आली नसती. भाजीत मीठ कमी पडलं, मारलं. फरशीवर धूळ दिसली, मारलं. ताट नीट नाही धुतलं, मारलं. बाहेर कोणासोबत भांडण झालं, मारलं. दारू ढोसून आले, मारलं. तिला जीव नाही? वस्तू आहे कधी? तिला भावना नाहीत? वयात आलेल्या पोरासमोर मारतच होतात, पण आज स्वतःच्या सुनासमोर सुद्धा मारताय. काय वाटत असेल तिला? याचा विचार केला की एकदा तरी? तू नको शिकू आता मला बायको सोबत कसं वागायचं ते. मी तुझा बाप आहे, तू माझा नाही. बायको म्हणून नाही, किमान माणूस म्हणून तरी नीट वागवायला पाहिजे होतं. इथं जनावराला सुद्धा लोक माया लावतात, पण तुम्ही? चल निघ बाहेर, वगैरे चल. हे माझं घरी आणि इथं मी सांगेन का तसंच वागायचं, नाही तर चालतं व्हायचं. नाही राहायचं आम्हाला इथं. आई, स्नेहा, तुम्ही बॅगा भरा. आज मी कुणाचं ऐकणार नाहीये. आणि आई, तू जर माझं ऐकलं नाही ना तर मी या घराचा तोंड कधी बघणार नाही. आपण पुण्याला जाऊन राहू, माझे मित्र आहेत तिकडं. तिथं छोटीशी नोकरी करल, पण या गावाचं आणि घराचं कधीच आयुष्यात तोंड नाही बघणार. घ्या तुम्ही आवरायला. अहो येते मी, काळजी घ्या तुमची. लई चिडचिड करू नका बघा, खानावळ लावा. सुमन, तू खरंच चाललीस? मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं तू मला सोडून जाशील म्हणून. सुमन, मी तुला आयुष्यभर कायम गृहीत धरत आलोय. माझी मर्जी तुझ्यावर लादत आलोय, माझ्या मर्जीप्रमाणेच वागत आलोय. सुमन, आयुष्याच्या या वळणावर मला कळते माझ्याकडून इतक्या चुका झाल्यात की मी तुला माफी सुद्धा नाही मागू शकत. अहो बस, असं नका बोलू, नाही तर माझे पावलं जड होतील. मी जाऊ नाही शकणार. बरं अगं मग नका ना जाऊ कुणीच, खरंच नका जाऊ. मी माझ्या वागण्यात सुधारून दाखवेन तुम्हाला. माझ्यात तुम्हाला नक्की बदल दिसेल. अगं अशी गुणी मुलं आहेत म्हणून तरी मला आयुष्याच्या या टप्प्यावर माझ्या चुका कळल्या, नाहीतर माझं अख्खं आयुष्य तुला समजून न घेण्यातच गेलं असतं. बाबा, एवढंच हवंय आम्हाला, बाकी काही नको. फक्त तुमच्या बायकोला तुम्ही समजून घ्या, तिच्यासोबत प्रेमाने बोला. घर सांभाळायला मी आहेच ना. हो, खूप आशा ठेवून आहे तुमच्याकडून. तुम्ही एवढं जरी केलं ना तर आम्हाला कुठं जायची गरज नाही पडणार.
चालतंय गुरुवर्य. बर चला आता तरी आतमध्ये चला सगळी. चला. अरे हाय का कोणी तिकडं? गाण्या बाळ्या, अरे पोरं, अरे कोणी हाय का? काकी काय झालं? घाबरली एवढी तू? कशाला हाका मारती? गाण्या बाबल्या. अगं काय झालं सांगशील का मला? हे बघ, आपलं भांडण बाजूला ठेव. मी भांडलो का तुमच्याशी? माझा बाप भांडला ना? सांग बर काय झालं? अरे तुझ्या काकाच्या छातीतले दुखायले, त्याला दवाखान्यात घेऊन जायचं. अगं मग आधी सांगायचं ना. चल लवकर. काका काका हॅलो, ऐक ना, रव्याच्या घरी पटक्यान मोठी गाडी घेऊ. हा लवकर ये. हा अरे अटॅक आलाय रवीच्या पप्पाला. मी येतो रस्त्याला घेऊन. हा त्यांना. चला काका उठा. हळूच हळूच हळूच. काकी धर. काकी हळूच. काय नाही होत काका तुम्हाला. हळूच हळूच हळूच. सुहास, आज तुझ्यामुळे जीव वाचला माझा. तू ऐन टायमाला घाईघाईनं मला दवाखान्यात नेलं, त्यामुळे डॉक्टर म्हणले तुमचा जीव वाचला. अजून 15-20 मिनिटं जरी उशीर झाला असता ना तर हार्ट अटॅक येऊन मी जगलो नसतो. अहो तुम्हाला असं ठणठणीत बघून मला सुद्धा बरं वाटलं. सुहास, अरे चुकलं माझं. अरे मी कधी तुझ्याशी नीट बोललो नाही. माझ्या सख्ख्या भावाचा पोरगा असून सुद्धा मी कधी तुझ्याकडे बघितलं नाही, तुझी चौकशी केली नाही, तुझ्याशी नीट बोललो नाही. आमच्या भावाभावांच्या भांडणात तू माझा सख्खा पुतण्या असून पण तुला कायम अंतर दिलं मी. अहो काका, काका पुतण्याचा वादाचा कलंक फार जुना आहे. पेशवाईपासून आजपर्यंत चालत आलाय. गावागावात, भावाभावात, घराघरात अजून सुद्धा भांडण सुरू आहे. आता कळतंय मला सुहास. अरे अडचणीच्या काळात, कठीण प्रसंगात आपलीच माणसं मदतीला येतात आणि आपल्या पाठीशी उभी राहतात. सुहास, माझी एकच इच्छा आहे, आमच्या भावाभावांमध्ये कायम वाद राहिले, पण तुम्ही पुढच्या पिढीने हे वाद विसरून जावा. तू आणि रवी इथून पुढं कायम एक राहावं. पुढच्या पिढीनं आपापसातलं वैर सोडून द्यावं, कारण अडचणीच्या काळात आपलीच माणसं मदतीला येतात. त्यामुळे माझी इच्छा आहे, इथून पुढं तुम्ही सख्ख्या भावाभावांसारखं राहावा. तुझ्यामुळं आज माझा बाप जिवंत आहे. अरे आम्ही शहरात असतो, नोकरी करतो, पण इथं आई वडिलांजवळ कोणीच नसतं. अरे आम्ही पैसे कमावतो, पण ते आम्हालाच पुरती नाही. पण जर वेळेवर जर आपलीच माणसं आपल्याजवळ जर नसतील तर काय कामच आहे तो पैसा. तुझे खूप उपकार झाले सुहास. हे बघ काका काकूची अजिबात काळजी करू नको. मी लक्ष देतो. आणि तू मला भाऊ समजतो ना, मग कशाला उपकाराची भाषा करतो? जर तुला कधी अडचण आली तर तुझ्या ह्या मोठ्या भावाकडे पैसे मागायला कमीपणा वाटून घेऊ नको. असंच दोघं गुण्यागोविंदाने राहा, अगदी सख्ख्या भावाभावांसारखं. तुम्ही सुद्धा तुमच्या धाकट्या भावाला भेटायला या. येईन परा, नक्की येईन. बरं येऊ का आता? हा चल. सुहास, अरे बाळा, हे काय करायलास? अरे सुहास, काय झालं नेमकं तुला? अरे भरल्या घरात असं येड्यावानी का करतोय?
अरे काय कमी आहे तुला? कोण काय बोललं का? अरे नेमकं काय झालं ते तरी सांग. काय नाही झालं, हो बाजूला. सुहास बाळा, अरे 2 घास खाऊन घे रे. मला भूक नाही आई, मला शांततेत एकट्याला बसू दे. अगाई जा ना, किती वेळा सांगायच तुला? अरे लेकरांनी जर 2 घास नाही खाल्ले तर आईच्या पोटात अन्न कसं जाईल बरं? हा, ती बी उपाशीच राहील की. आई, मी खूप मोठी चूक केली, खूप मोठी. मी सगळं संपवलं आई. मी जगण्याच्या लायक नाहीये. मला मरू दे आई, मला मरू दे. अरे लेकरापेक्षा आई बापाला दुसरं काय महत्वाचं असते सांग की? जगातले सगळे सुख जरी आई बापासमोर मांडले ना त्यांच्या पायावर, तरी पण लेकरू जर जेवलं नाही ना तर आईला झोप नाही लागत बघ सुहास. पण आई, खरंच मी लय मोठी चूक केली. ते ऑनलाईन रमी खेळण्यात मी सगळं घातलं, काहीच नाही राहिलं. ते काय असतं? ते मोबाईलवर पत्ते खेळतात. काय केलं आपलं? आपली जमीन आणि माझ्या नावावर केलेलं घर सुद्धा. खरंच आई, लय मोठी चूक झाली माझ्याकडून. मी सगळं वाटोळं केलं. मला मरायचं आई, मला नाही जगायचं. मी जगण्याच्या लायक सुद्धा नाहीये. मला मरू दे आई. आई, खरंच लय मोठी चूक झाली माझ्याकडून. मला जगण्याचा अजिबात अधिकार नाहीये. तुम्ही एवढा विश्वास ठेवला माझ्यावर, मी तुमचा विश्वासघात केला. मला म्हणायचंय, मला नाही जगायचं आई, मला नाही जगायचं. सुहास, ए सुहास. आई, कुठं निघाले तुम्ही? माळावर आपली 2 एकर जमीन, आपण तिथेच झोपडी टाकून राहू. बाळा, सगळं संपलं नाही अजून. आम्ही दोघं आहेत तुझ्या सोबत. फक्त मला एक वचन दे, तू परत असं काय करणार नाही. सुहास, असं रडू नये. आपली कष्ट करायची ताकद आहे ती तो कोणी घेतली नाही ना. आता गेलेलं सगळं मिळवायचं, रडायचं नाही, आता लढायचं. चल द्या इकडं. हे बघ रवी, तुला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे का या देशात मला राहायचं नाही. कंटाळा आलाय मला. अरे पोलीस भरती दिली, MPSC UPSC दिली, खाजगी कंपनीत इंटरव्ह्यू दिले, नाही भेटला मला जॉब. त्याच्यामुळे माझं ठरलेलं आहे, फायनल झालंय माझं, दुबईला जायचं म्हणजे जायचं. अरे पण काहीतरी निघल ना मार्ग. तू असा तडका भडकी निर्णय नको ना घेत जाऊ सुहास. कधी निघल मार्ग सांग ना. ह्या देशातल्या लोकांना आहे ना, सर्वसामान्य लोकांचं काय घेणं देणं नाहीये. आणि या राजकारणी लोकांनी अख्खा देश विकून खाल्लाय, वाटोळ केलंय देशाचं. काय राहिलं या देशात सांगा बरं? काय राहिलंय देशात? काय राहिलं? अरे बाबा, आम्ही नाही का राहिलो? हा, तुम्ही बी जगतान, आपण एका नाही शेती. हो बाबा, काय वेड्यासारखं बोलताय तुम्ही? मला सांगा बरं, गेल्या 5 वर्षात किती उत्पन्न निघलं आणि आपल्यावर किती कर्ज झालं?
अख्खी जमीन विकावी लागेल तेव्हा कर्ज फिटल आपलं. शेतकरी असणं ना पाप झालंय. अरे सुहास निघतील जागा कुठेतरी. हे बघा, मला आता कुणी काही सांगू नका. आणि गेल्या 5 वर्षापासून किती जागा निघाल्या आई सांग बरं. माझं वय किती झालं, कधी नोकरी करणार मी, कधी पैसे कमावणार, कधी लग्न करणार आणि कधी सेटल होणार. हे बघा, तुम्ही आता आहे ना मला कुणीच काही समजून सांगू नका. माझं फायनल झालंय. मला दुबईला जायचं म्हणजे जायचं आणि हा विषय नाही तर संपला. अरे पण सुहास, तुझं म्हणणं मला पटतंय रे. मलाही या देशात राहावंच नाही वाटत. इथे जॉब नाही, हाताला काम नाही, असे असंख्य प्रश्न उभे राहतात रे. पण कधीच मला देश सोडून जायचा विचार नाही आला. अरे कुठला तो पारखा देश जिथं आपल्या ओळखीची माणसं नाही, ओळखीची नाती नाही, ओळखीचे चेहरे नाही. अरे हा देश आपला, इथली माती आपली. तुम्हाला सांग, आपल्यासारख्या तरुणांनी असा विचार करून देशाकडे पाठ फिरवली तर इथल्या लोकांचं कसं होईल. अरे देशभरातून जत्तेच्या जत्ते स्थलांतर होत आहे. कोण राहील मग. ह्या देशात नोकरी नाही, संधी नाही. आपल्यासारख्या गरीब लोकांसाठी हा देशच नाही. का आपल्या देशाचा विचार करायचा. अरे श्वास, तुला एक सांगू, मी तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यात बघितलं रे. त्यांना खूप वाईट वाटतं. त्यांचं कसं होईल, काय होईल. अरे त्यांना तुझ्या आदराची गरज आहे. आपला मुलगा आपल्या डोळ्यासमोर असावा असं प्रत्येक आई बापाला वाटतं ना. अरे ही साधी सरळ माणसं आहेत. त्यांचे हाल होऊ नये म्हणून चाललोय मी. अरे तू तिथून त्यांना पैसे पाठवशील, पण मला एक सांग, तुला 2 घास भरवायला तुझी आई तिथं असेल का. अरे तुझी वाट बघत ते इथं आयुष्य काढणं. त्यांच्याकडे पैसे असतील पण त्यांचा एकही दिवस आनंदात जाणार नाही. ते असेच आयुष्य जगत राहतील. मग मला सांग, तुझ्या या पैशाचा काय उपयोग आहे. मला माहिती आहे इथं संधी नाहीये, पण सुहास, आपल्यासारख्या तरुणांनी पुढे येऊन संधी उपलब्ध केल्या पाहिजे ना. आपल्यासारख्या असंख्य मुलं मुली, त्यांना आपल्या आधाराची गरज आहे. आपण त्यांना मदत केली पाहिजे. तुझ्याकडे कोणत्या व्यवसायाची आयडिया असेल तर तसं सांग ना. आपण सगळे मिळून फंडिंग करू, पैसा उभा करू, व्यवसाय उभा करू. एक एक माणसं जोडत जाऊ. जर आपणला आयुष्य बदललं तर देश बदलेल. हा ठीक आहे, काहीच न करता मरण्यापेक्षा लढून मरूया. अरे लढता लढता मारण्यापेक्षा जिंकून दाखवूयात ना. होय सुने, काय पोराला जाऊन इतकं दिवस झाले, पण घर कसलं भकास वाटतंय ग. असं वाटतं आता त्यो येईन आणि माझ्याशी बोलायला लागेल. तात्या, बाहेर दिलं का, मोटर चालू केली का, लाईटीला काय झालं. वाव रावले जीव होता पोराचा. तुम्ही बाप आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं. माझ्या तर पोटचा गोळा होता हो. मी माय माऊलीने काय करायचं बरं आता. बाबा बाबा, माझा पप्पा कुठं गेलाय. तुझा पप्पा या जगात नाही राहिला रे. तुझा पप्पा आपल्याला सोडून गेला. सोडून गेला. कुठे गेला पप्पा. तुझा पप्पा मग देवा घरी गेला. कशाला. देवाला तुझा पप्पा लय आवडत होता बघ, म्हणून त्याने बोलून घेतलं पप्पाला. मला पण जायचे देवा घरी. हे अरे बाळा, असं नाही बोलू रे. आपण तुझ्या पप्पालाच बोलून घेऊ थोड्या दिवसात. तुझा
जा खेळायला बाळा जा. सुनबाई, ए सुनबाई, काय बाबा? हे बघ सुनबाई, मी सांगतो ते ऐक. मी काय म्हणतोय ते ध्यान देऊन ऐक. कदाचित तुला माझं बोलणं पटायचं बी नाही, पण ते गरजेचं आहे. हे बघ सुनबाई, तू दुसरं लग्न करून टाक. बाबा, अहो काय बोलताय? कळतं का तुम्हाला? अगं काय चुकीचं बोललो मी? काय चुकीचं बोललो सांग ना. अहो अहो यांना जाऊन अजून 1 महिना पण नाही झालाय. अगं पोरी माझं ऐक. 5-6 वर्षाचं पोरग आहे तुझं. अगं त्याला सुद्धा बापाची गरज असती. आणि अजून अख्खं आयुष्य कसं काढणार तू? बाबा, तुम्ही तुमचं आयुष्य कसं काढणार आहे? अहो आईंच्या डोळ्यातलं 1 मिनिट सुद्धा पाणी थांबत नाही. तुम्हाला कुणाचा आधार आहे? हा आमचं आयुष्य राहिले किती अजून. पण तू अगं निदान त्या बारक्या पोराचा तरी विचार कर. अहो बाबा, या जगात असे कितीतरी अनाथ मुले आहेत ज्यांना आई नाही, बाप नाही, तरी ते जगतात. आणि याच्यासोबत त्याची आई आहे ना, मी सांभाळेल त्याला, चांगलं वाढवेल. आणि तुमच्यासारखे आजी आजोबा असताना कशाची कमी आहे त्याला? तुमचं प्रेम मिळेल त्याला, तुमचे संस्कार मिळतील. अजून काय लागतंय सांगा बरं? हे बघा, मी तुम्हाला असं वाऱ्यावर सोडून जाणार नाही. जेवढे आई बापासारखे सासू सासरे माझ्या जवळ आहेत, अहो काय पाहिजे अजून जगायला? माझ्यासाठी माझ्या नवऱ्याची साथ इथपर्यंतच होती असं समजून घेईल मी. लई जीव होता त्यांचा माझ्यावर, लई प्रेम करायचे. त्यांच्या खूप गोड गोड आठवणी आहेत माझ्यासोबत. त्या आठवणींसोबत मी माझं अख्खं आयुष्य काढेल. पण तुम्हा दोघांना सोडून कुठंच जाणार नाही. त्यांचं स्वप्न होतं पोराला खूप शिक्षण द्यायचं, खूप मोठं करायचं त्याला. त्याला डॉक्टर बनवायची इच्छा होती त्यांची. त्यांची ती इच्छा आपण पूर्ण करू. आणि हा, आता कामाला लागलं पाहिजे. 1 महिना होऊन गेला, आपण शेतीकडे गेलो सुद्धा नाही. आता खचून जायचं नाही, खूप चांगल्या प्रकारे शेती करायची आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं. आता मीच तुमची लेक आहे आणि मीच तुमची सून आहे. चला. आबा, तुमच्याकडे काही काम आहे का हो माझ्यासाठी आज? आता महिना झाला मी कामावरती नाही आणि गावात कोणी काम देईना झाले. आणि घरात तरी किती पुरणार आहे आम्हाला? माझी लेकरं 1 आठवड्यापासून उपाशी आहेत. आम्ही नवरा बायको पाणी पिऊन कसं तरी दिवस काढतोय. पण आता लेकरांना काय वाढावं? तुमच्याकडनं कुठले काम असेल तरी द्या. घरातलं चालेल, शेतातलं चालेल, मी करेल. त्यातून ज्वारी आणेल आणि लेकरांना भाकरी खाऊ घालील. नाही तर माझे लेकर उपाशी मरतील. आईला कामच आहे ना. हा, एक काम कर, आपल्या घरामागचं रान आहे ना, तिथं जा
आणि त्या रानातले गावात वाढले, तेवढं सगळं गावात काढून टाक. तेवढी अडचण बी व्हायची नाही आम्हाला. चालतंय की, हा, लय उपकार होतील आबा. हा, हा, हा. चालेल. अरे आऊ दसा सगळ्या गावाला येडा घालून आली का आमच्या दाराला? हा काय काम बिम नाही इथं, चल निघ. अहो काकू असं काय बोलताय? अजिबात काय काम बिम मिळणार नाही इथं. तुझ्यामुळं त्या पाटलाचं पोरग मेलंय. हिचा नवरा तिकडे जाऊन विद्या शिकून आलाय करणीची, त्याच्यामुळं तर मेलं. आणि उगाच कामावरून काढलं का काय त्याला? अहो काकू, हे बंगालला करणी शिकायला नव्हते गेले, त्यांचं काम होतं म्हणून गेले होते. अहो खरंच सांगते मी तुम्हाला. राहू दे, उगाच मेला का त्या पाटलाचं पोरग? ह्यांच्यामुळंच मेलंय. अहो आबा तुम्हाला सांगते, त्या पोराला लई ताप भरला होता आणि त्या लोकांनी त्याला कुठल्या तरी बाबाकडे घेऊन गेले. बाबानं काही बरं करणं झालं नाही म्हणून त्या बाबांनी आरोप केला की तुमच्यातल्याच कोणीतरी करणी केली म्हणून त्याच्यावर. अहो आणि ह्यांच्यावर सगळा संशय घेतला. मी तुम्हाला सांगते, आम्ही तसलं काय बी केलं नाही बघा, कुणाचा जीव घेतला नाही. हे हा ढळकुटची तू नको शिकव आम्हाला. तुझी तर नजर बी आमच्या घरावर पडायला नको. चल निघ इथून. अहो काकू विश्वास ठेवा की माझ्यावर. निघते का लाकडाने हाणू ग तुला? अगं काय बोलते तू? पोर काम मागायला आली. तुम्ही बसा खाली, तुम्हाला नाही माहिती निघती का नाही का? चल, कधी लाकडाने हाणते आता तुला. उद्या कटिंग करून येऊ आपण. जगायची अजिबात इच्छा राहिली नाही, जीव द्या वाटतोय कुठेतरी. काय झालं आता? आज पण कोणी बोललं का? मग काल ती पवाराची रकमी म्हणे तुझ्याच नवऱ्यानं करणी केली, आणि आज ती पटलीन बाई, आज ती मी बोलत होती तुझ्याच नवऱ्यानं करणी केली, तुझ्याच नवऱ्यानं केली. सगळेचे सगळे आपल्यावर आरोप करायला लागले. तो काय करावं या गावाचं? आता सहन पण व्हायना. थुकते मी या गावावर, ज्या गावाला माणुसकी नाही. आमच्यासारख्या गोरगरिबांना हाकलून दिलं. तळतळत लागल माझं या गावाला. एक व्यक्ती सुद्धा सुखी राहणार नाही इथं. स्नेहा, यांना तळतळ नको देऊ. अगं माझं गाव आहे, माझं अख्खं बालपण गेलं इथं. माझ्या कित्येक पिढ्या या मातीत राहिल्यात. पण गावकऱ्यांनो, आम्ही करणी नाही केली, ना कुणाचा जीव घेतला, ना कुणाचं वाटोळं केलं. तरी तुम्ही लोकांचं ऐकून आम्हाला वाळीत टाकलं. आम्हाला काम दिलं नाही, आम्हाला उपाशी मारलं, अर्धी भाकर सुद्धा दिली नाही. पण तुम्ही लोकांवर विश्वास ठेवला आणि गावातून हाकलून दिलं. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काळी जादू, करणी हे असं काही नसतंय. ह्या जगात जर काळी जादू असती तर त्या माणसानं ह्या जगावर राज्य केलं असतं आणि आमच्यासारखे लोक गरीब नसते राहिले, श्रीमंत झाले असते. पण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला नाही, लोकांचं ऐकलं. असो, तुम्हा सगळ्यांना आमचा शेवटचा नमस्कार. चला. स्नेहा, तू एकट्याला मला का सोडून गेलीस? आपल्याला बाळ नसतं तर मी सुद्धा तुझ्या मागाला असतो. खूप प्रेम होतं तुझ्यावर.
आता तुझाच भास होते सगळीकडे. काय सुहास शेठ इथं एकटेच बसलेत हा? अरे असं असतं तर आम्ही खांबा घेऊन आला असतं ना इथं. अरे तुला माहिती का आमल्याने सकाळ सकाळ चालू केली आता प्यायला. त्याची पोरं त्याला बेवड्या बेवड्या म्हणतात आणि म्हणतो कसं पोरांना अरे बेवडा असन तुमचा बाप. रव्या हा आपण गोव्याला ट्रिप काढायची का? अरे लय दिवस झाले बाहेर गेलो नाही. इथं आहे ना कंटाळा आलाय रोज पिऊन पिऊन. तिकडे थोडी मजा येईल ना प्यायला. अरे तुझ्या गावातून पाय तरी निघतो का? हा एक काम करतो ना तुम्ही याला ना तुझे राखच घेऊन जातो गोव्याला आणि त्याच्या समुद्रात टाकून. एक काम कर, समुद्रात आहे ना थोडी दारू पण टाक, म्हणजे माझा आत्मा आहे ना शांत होईल, मुक्ती भेटेल माझ्या आत्म्याला. आंबले अरे मी काल आंबेगावला गेलो होतो. मला कोण भेटला असेल विचार बरं. कोण? अरे शुभांगी ना. अर शुभांगी पांढरी पाल आपल्या स्वाची आयटम. अरे प्रेम होतं आयटम काय ती त्याचं प्रेम होतं शाळेतलं. अरे शाळेत असताना ना 7 किलोमीटर सायकल तिला भेटायला जायचो आणि हा मागं बसायचा कॅरेजवरती. हा मागं बसून ना बघायचं तिला दिसता. तिच्या गांडीत दम सुद्धा नव्हता. तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिजे. आणि ना एक दिवस मी काय केलं त्याच्या नावात चिठ्ठी घेतली आणि तिला द्यायला गेलो. ती म्हणती कशी तुझं माझ्यावर प्रेम आहे का त्याच आहे? म्हटलं माझं कायचं त्याच आहे. ती म्हणते त्याला पाठव ना मग. याचा काय गांडीत दम नव्हता. हा गेलाच नाही. तीच आहे ना एक दिवस शाळेत लग्नाची पत्रिका घेऊन आली आणि त्याला म्हणते आता तरी येशील ना लग्नाला. मग अजून काय म्हणली शुभांगी? अजून काय म्हणणार आहे? ती म्हणते सुहासला सांग तो आता पुन्हा तिसऱ्यांदा मामा झालाय. विनोद आवडलं ना? सुहास बाबा अरे तुझा जोडीदार सोडून गेला तुला. तुझं दुःख मोठं आहे रे. समजू शकतो. आम्ही नाही वाटून घेऊ शकत. म्हणून काय झालं आम्ही तुझ्या सोबत आहोत ना. हे बघ सुहास, रवीचे पांचट विनोद तुला दुःखातून बाहेर नाही काढू शकत. पण रवी तुझा लहानपणीचा मित्र आहे ना. आणि पांचट विनोदवीर तूच त्याला किताब दिलता ना. हे बघ अजिबात आता रडायचं नाही. आम्ही आहोत ना तू सोबत. मस्त दारू बिरू गोव्याला जाऊ आपण. एक काम करू ना याला मारू राखच घेऊन टाकू ना गोव्याला टाकायला. किती सुकला होता बघा दारू मानल्या कसा खुल्ला. कोणती आणायची सांग ना ब्रँड सांग ना. ब्रँड आपला कायमचा ब्रँड कोणता? कोणता विस्की काय? जमन ना. म्हणजे मस्त पैकी बारबेरला जाऊ ना गोव्याला.